तर बघा मैत्रिणींनो, जर ब्लाऊज बघा काखेमध्ये झोल येत असेल आणि ब्लाऊजला बाही कशी लावावी आणि इथे बघा ब्लाऊज जर काखेमध्ये झोल येत असेल तर काय करावे, तर संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत मी इथे शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ही जी ट्रिक्स आणि टिप्स आहे नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा बघा तुमचं किंवा कस्टमरचं ब्लाऊज जर तुम्ही शिवत असाल तर अजिबात झोल येणार नाही आणि बघा झोल न येता बघा मस्त असं फिटिंगला ब्लाऊज बसणार आहे. तर त्यासाठी बघा मी इथे ही ट्रिक्स वापरलेली आहे. मी काय केलं, जो एक्स्ट्रा थोडा मी इथे मोंढ्याचा कापड इथे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर बघा बरोबर मधोमध मी इथे बाही अटॅच करून घेत आहे आणि बाही ही बघा शोल्डरपासून अटॅच करून घ्यायची आहे. आणि इथे बघा जो समोरचा भाग आहे तो मी इथे खोल केलेला आहे आणि मागचा भाग जो आहे बाहीचा तो उथळ ठेवलेला आहे, जेणेकरून मागच्या भागाने जी ब्लाऊज आहे ते अजिबात फिट होणार नाही आणि समोरच्या जो भागाने बघा ब्लाऊज अजिबात झोल पडणार नाही. तर बघा अशा प्रकारे बघा ही जी बाही आहे ती व्यवस्थित मी इथे लावून घेणार आहे. तर बाही आपल्याला अजिबात ओढायची नाही आहे. तर बघा अशा प्रकारे बघा अगदी हळूवार ही बाही इथे लावून घ्यायची आहे. त्यानंतर इथे बघा दुसऱ्या साईडने बघा, आता बघा एक साईडची बाही लावून झालेली आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडची पण अशाच प्रकारे लावून घ्यायची आहे. ही पण आपल्याला शोल्डरपासून लावून घ्यायची आहे. आता इथे बघा जे शोल्डर आहे बघा, शोल्डरपासून यासाठी लावायची असते की आपले बघा जे शोल्डर आहे ते बरोबर खांद्यावरच राहणार आहे, अजिबात मागे पुढे शोल्डर होणार नाही आहे. आणि बघा समोरचा भागसुद्धा छान इथे आकार आलेला आहे. तर बघा इथे आता पुन्हा एक डबल शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून बघा ही जी बाही आहे ती व्यवस्थित लावून व्हायला हवी आहे आणि फिनिशिंगसुद्धा छान व्हायला हवी. यासाठी बघा इथे अजून एक डबल शिलाई ब्लाऊजला करून घ्यायची आहे आणि इथे बघा ही शिलाई पूर्ण बाहीला करून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, बघा छान प्रकारे ब्लाऊजची फिनिशिंग आलेली आहे आणि जी बाही आहे ती व्यवस्थित लावून झालेली आहे. त्यानंतर आता इथे बघा जी फिनिशिंग आहे ब्लाऊजची व्यवस्थित दिसायला हवी आणि फिटिंगसुद्धा छान यायला हवी. यासाठी बघा मी इथे आधी सरळ साईडने एक शिलाई करून घेत आहे आणि जो उरलेला एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घेणार आहे. त्यानंतर मी इथे बघा तो कापड उलट्या साईडने बघा पलटून घेणार आहे आणि ते उलट्या साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा जी फिनिशिंग आहे ती छान दिसत आहे. आणि इथे बघा इथे आपल्याला 3 ते 4 टिप्स द्यायचे आहे आणि फिटिंग करून घ्यायची आहे. तर मी इथे बघा 2 टिप्स इथे करून घेत आहे आणि ते बघा इथे शिलाई करून घेतल्यानंतर मग मी मेजरमेंट घेऊन ब्लाऊजची जी बाहीची गोलाई आहे किंवा कमरेची जी मेजरमेंट आहे ते व्यवस्थित घेणार आहे. तर बघा इथे बघा डबल टिप्स करून झालेली आहे. त्यानंतर इथे बघा आता मी इथे मेजरमेंट घेऊन बघा बाहीची गोलाई मोजून घेणार आहे. तर बघा बाहीची गोलाई ही 5 इंच आहे. तर मी इथे 5 इंचावर टिक करून घेत आहे आणि इथे बघा अशा प्रकारे बाहीची जी फिटिंग आहे ती करून घ्यायची आहे. आणि इथे बघा खालच्या साईडने बघा कमरेच्या भागाला सुद्धा थोडी फिटिंग करून घ्यायची आहे. तर अशाच प्रकारे बघा दुसऱ्या साईडची जी बाही आहे त्याची पण फिटिंग मी अशाच प्रकारे करून घेणार आहे. तर बघा ही दुसऱ्या साईडची बघा मी इथे कमरेपासून फिटिंग करून घेत आहे आणि इथे बघा बाहीला बघा वरच्या साईडने आतमध्ये शिलाई करून घेत आहे, कारण की बाहीची फिटिंग झालेली आहे. तर इथे बघा अशा प्रकारे 3 ते 4 टिप्स दिलेल्या आहे आणि मस्त अशी बाही लावून घेतलेली आहे आणि फिटिंगसुद्धा करून घेतलेली आहे. तर बघा इथे जे शिलाई बघा आता शिलाई बरोबर व्यवस्थित एकावर बरोबर आलेली आहे आणि ते मोंढ्याची पण शिलाई बरोबर एकावर एक आलेली आहे. तर अशा प्रकारे दोन्ही साईडच्या बाहीची मी इथे फिटिंग करून घेतलेली आहे. आणि बघा जो मागचा मोंढ्याचा भाग आहे तो व्यवस्थित आलेला आहे, समोरचा पण व्यवस्थित आलेला आहे. तर अशा प्रकारे जर ही ट्रिक्स वापरली तर ब्लाऊजला अजिबात काखेमध्ये झोल येणार नाही आणि बाहीसुद्धा वर किंवा बाहीसुद्धा फिटिंगला व्यवस्थित बसणार आहे आणि उतार बाही होणार नाही आहे. तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक्स नक्की फॉलो करून बघा आणि बघा अशा प्रकारे जर ब्लाऊज शिवला तर ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही. तर ट्रिक्स कशी वाटली एक कॉमेंट नक्की करा. धन्यवाद.